नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय सह्याद्री. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर मी आत्ताच आंघोळ करून रेडी झालो आहे आणि आज आपला डब्बा येणार नाही, त्यामुळे आपल्याला बाहेरच जेवायला जावं लागणार आहे. आत्ताच भावाचा फोन आला होता की तू रेडी राहा, मी तुला घ्यायला येतोय. तो आल्यानंतर आपण जेवायला जाऊया. आणि लिफ्टमधल्या आरशात बघून थोडे केस सेट करू म्हणलं आणि कसा दिसतोय ते पण बघू म्हणलं. दिसतो तर चांगलाच आहे, बाकी तुम्ही कॉमेंट करून सांगा मी कसा दिसतोय. तर ज्याला भेटण्यासाठी मी खास राजगुरुनगरला आलो होतो, फायनली तो आलाय. आणि हे आहे आमचे परम मित्र डॉक्टर कृष्णा पवार सर. खरंच खूप भारी वाटलं तुम्हाला एवढ्या दिवसानंतर भेटून. आणि सर बोलले एवढ्या दिवसानंतर भेटलोच आहे तर चला तुम्हाला जेवायला घालतो. म्हटलं चला. आजचे जेवायचे पैसे तर वाचले, कारण कृष्णा सर बोलले आज की पार्टी मेरे तरफ से. आणि आणखीन एक आपले खास मित्र आले, प्रणव पवार. आणि मी शेवभाजी घेतली, त्यासोबत कांदा, लिंबू आणि चपाती. आता मी फटाफट जेवण करून घेतो, तोपर्यंत तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. आणि प्रणव शेठचं इथं काहीतरी काम चालू आहे आणि मी त्यांचं डोकं खात बसलोय. त्यांनी मला काढून द्यायच्या आधी मी शांत बसतो आणि त्यांना त्यांचं काम करू देतो. आणि मला महादेवाच्या मंदिरात जायचं, त्यामुळे मी बाहेर आलो. आता आपण मंदिराच्या दिशेने निघूया. मंदिरात महादेवांचे दर्शन घेतले, त्यानंतर नंदींचे दर्शन घेतले. आणि मंदिराच्या बाजूला एक कुंड आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे पण आहेत आणि एक कासव पण आहे. नंतर थोड्या वेळ मंदिरात बसलो, हॉस्पिटलला गेलो. फ्लॅटवर आलो आणि चहा प्यायची इच्छा झाली, म्हणलं चला चहा पिऊन येऊ. तर मी आत्ताच रूमवर आलोय आणि आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक अँड शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.